आज आम्ही साताऱ्यात आलो आहोत साहित्य संमेलनात महाराष्ट्राची हास्यजत्रा याचा एक प्रयोग करण्यासाठी। खरं म्हणजे साहित्य संमेलनात महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाला आमंत्रित करून विनोदाचं साहित्याशी असलेलं नातं जास्त घट्ट करण्यात आलेलं आहे। याबद्दल आयोजकांचे आणि सातारकरांचे मी आभार मानतो। हास्यजत्रेवर महाराष्ट्रानं खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं आणि या निमित्तानं सातारच्या प्रेक्षकांसमोर आमचा 2-2.5 तासाचा जो कार्यक्रम आहे MHJ लाईव्ह म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा लाईव्ह, ज्यात आम्ही सादर केलेले पण प्रचंड लोकप्रिय असलेले स्किट्स आम्ही सादर करतो। तर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कला सांस्कृतिक आणि आम्ही जे काही साहित्याविषयक चर्चासत्र वगैरे अशा फॉर्मॅटने आम्ही काही गोष्टी करतो, तर त्या स्किट्सचं इथं सादरीकरण होणार आहे, ज्यात चर्चासत्र आहे की जिथे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा विनोदी पद्धतीने होते। त्यानंतर लोचन मजनू हा जो सांगीतिक कार्यक्रम आहे विनोदी, समीर चौगुले तर ते एक स्किट होणार आहे। त्यानंतर समीर चौगुले, नम्रता संभेराव, दत्तू, शिवा आणि बने यांचे नम्रताबाईंची मुलं म्हणून एक शाळेतला छान कार्यक्रम असतो, गवताचं पातळ, त्यातलं गाणं तो ते एक स्किट होणार आहे। प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव मंगळागौर साजरी करतात, तो एक स्किट होणार आहे। अशा पद्धतीनं विविध विषयांवरचे ज्यात थोडं साहित्यिक मूल्य असणार आहे आणि सांस्कृतिक काय म्हणतात झलक असणार आहे स्किट्स आम्ही इथं सादर करणार आहोत। त्याचबरोबर मध्ये आम्ही 2 महिन्याची विश्रांती घेतली होती। दरवर्षी आम्ही 2 महिन्याची विश्रांती घेतो, त्यानिमित्तानं आमच्या सगळ्या कलावंतांना आणि क्रिएटिव्ह टीमला बाहेर जाऊन थोडंसं माझ्यात मिसळता येतं, जेणेकरून काही नवीन विषय आम्हाला सापडतात। तर आम्ही पुन्हा 5 जानेवारीपासून सोनी मराठीवर रात्री 9 वाजता सोमवार मंगळवार येतो आहोत। प्रेक्षकांनी पुन्हा पूर्वीसारखाच त्याला प्रतिसाद द्यावा आणि हा सीझनसुद्धा हिट करावा। थँक्यू।